हॅलो गाईज, मी शिवकन्या युतायत चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आणि जय द हिंदूचे आर्टिकल्स आलेले आहेत ते मी तुम्हाला मराठीतून समजावून सांगणार आहेत. आणि जो आजचा दिनांक आहे 22 जुलै 2020 आहे. आपल्याला आज जे काही एक वॅक्सिनचं पण आर्टिकल आलेलं आहे आणि त्याच्याच धर्तीवर आपल्याला एक कार्टूनही दिसेल की द हिंदूच्या पेपरला जे आज आलेलं आहे. जी काही पब्लिक आहे ती व्हायरस म्हणून पळत आहे आणि जी काही कोरोना व्हायरस जो आहे तो वॅक्सिन म्हणून पळताना दिसत आहे. हे झालं एक कार्टून आलेलं आहे आपल्याला छानसं. त्याच नंतर जर ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये बघायचं झालं तर जे काही वेगवेगळ्या कंट्रीज वॅक्सिन डेव्हलप करत आहेत आणि कोणत्या स्टेजमध्ये आहे, काही प्री क्लिनिकल स्टेजमध्ये आहेत, काही स्टेज फर्स्ट सेकंड यामध्ये आहेत आणि भरपूर कंट्रीज आपण जे म्हणतो की ते वॅक्सिन बनवत आहे. तर आपण जे म्हणतो की वॅक्सिन बनवायची त्याला कुठेतरी बायपास करून ती वॅक्सिन बनवू नये, जसं की चायना करत आहे. जे काही ट्रायल असतात ते पूर्ण कंप्लीट करावे आणि त्यानंतर जी वॅक्सिन आहे ती मार्केटमध्ये अवेलेबल करून द्यावी. जर आपण म्हणतो की जी कमी त्याची ट्रायल पूर्ण होतात जर ती वॅक्सिन बाजारात आणली तर त्याचे काहीतरी आपल्याला उलटे परिणाम दिसू शकतात आणि एक रेस लागलेली आहे की वॅक्सिन बनवण्याचं. तर वॅक्सिन बनवण्याचं त्याची एक पार्श्वभूमी पण घेऊ शकतो इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून. ज्या देशामध्ये वॅक्सिन तयार होईल तर ते एक कमर्शियली त्याला यूज करतील, त्यांची जी इकॉनॉमी आहे ते वाढवण्यासाठी त्याला महागातही विकू शकतात. म्हणून जे सगळ्या कंट्रीज आहेत ते कुठेतरी बऱ्यापैकी वॅक्सिन तयार करण्यात लागलेले आहेत. आणि जे काही आर्टिकलमध्ये आलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्त थोडी माहिती आहे. तर जे काही डेव्हलपमेंट करण्याची जी काही वॅक्सिन प्रोसेस कशी आहे, त्याच्या जनरल स्टेजेस किती आहेत ते तर बघूयात. आधी जी पहिली स्टेज असते ती एक्सप्लोरेटरी स्टेज असते, त्यानंतर प्री क्लिनिकल स्टेज, त्यानंतर क्लिनिकल डेव्हलपमेंट राहते, नंतर रेग्युलेटरी रिव्ह्यू अँड अप्रूव्हल, त्यानंतर मॅन्युफॅक्चरिंग केली जाते आणि त्यानंतर क्वालिटी कंट्रोल. तर जे काय आपण प्री क्लिनिकल स्टेज म्हणतो तर त्याच्यामध्ये काय असतं तर टेस्टिंग केली जाते ॲनिमल्सवरती. त्याच्यानंतर फेज फर्स्ट सेकंड थर्ड अशा फेजेस असतात. आणि फेज फर्स्ट ट्रायलमध्ये बघितलं तर जे काही वॅक्सिन आहे स्मॉल ग्रुप ऑफ जो काय म्हणतात लोक असतात त्यांच्यावर, जे हेल्दी व्हॉलेंटियर्स असतात त्यांच्यावरती ती ट्राय केली जाते. त्यानंतर फेज सेकंड जी असते त्याच्यात 100 लोक घेतले जातात, 100 पीपल्सवरती ती ट्राय केली जाते. आणि जी काही फेज थर्ड असते त्याच्यावरती 1000 पीपल घेतले जातात आणि जी काय आहे टेस्ट ती इफिकेसी आणि सेफ्टी यानुसार ती कंडक्ट केली जाते. ह्या झाल्या जे काही आपण म्हणतो वॅक्सिन डेव्हलपमेंट करण्याच्या जे काही स्टेजेस असतात. आणि त्याच्यानंतर ॲक्च्युअल आर्टिकलमध्ये जे दिलेलं आहे तर जे काही नोवेल कोरोना व्हायरस आहे तर हा स्प्रेड झालेला आहे अक्रॉस कॉन्टिनेंट, म्हणजे आपण बघू शकतो अख्ख्या जगभरात त्याने थैमान घातलेलं आहे. आणि अशातच जे काही कंट्रीज आहे त्यांची रेस लागलेली आहे इफेक्टिव्ह ड्रग्स आणि वॅक्सिन्स तयार करणे. तर त्याच्यानंतर जे काही आपण म्हणतो कॅन्डिडेट वॅक्सिन डेव्हलप करायची आहे तर तिथे कुठेतरी ॲनिमल्सला कम्प्लिटली अर्ली स्टेजमध्ये आणि ह्युमन क्लिनिकल ट्रायलमध्ये त्या झालेल्या आहेत अंडर 6 मंथ. म्हणजे आपण बघू शकतो जो कोरोना व्हायरस आलेला होता तो डिसेंबरमध्ये आलेला होता, चायनात त्याचा उगम डिसेंबरमध्ये झालेला होता, आपल्याकडे तो भलेही मार्चमध्ये आला. पण जे काही म्हणतो तर त्याला 6 महिने झालं तरी अजून ज्या वॅक्सिन्स आहेत त्या कुठेतरी आत्ताशी ॲनिमलच्या जे काही आपण ट्रायल म्हणतो ते झालेले आहे आणि ह्युमन क्लिनिकलच्या फर्स्ट स्टेजमध्ये आहे. म्हणजे खूप दिवस झाले तरी आपल्याला अजून वॅक्सिन जी आहे ती अवेलेबल झालेली नाही आहे. आणि जे काही कॅन्डिडेट वॅक्सिन आहेत ॲटलिस्ट फ्यू इयर्स लागतात जी काही नॉर्मली आपल्याला एखादी वॅक्सिन डेव्हलप करायची असेल तर. आणि त्याच्यानंतर ती कुठेतरी एक क्लिनिकल इव्हॅल्युएशन जे म्हणतो आपण त्याच्या स्टेजमध्ये जाते. आणि जे काही एक्सपर्ट्स आहे तर ते सांगतात जी काही वॅक्सिन बनवायची आहे तर ती कुठेतरी जे आपलं चालू इयर आहे ते इयरच्या एंडिंगला किंवा 2021च्या स्टार्टिंगला कुठेतरी आपल्याला वॅक्सिन मिळू शकते. आणि ती जी वॅक्सिन आहे ती इफेक्टिव्हली आणि सेफली आपल्याला अवेलेबल होईल आपल्या मार्केटमध्ये. जर आपण इबोला व्हायरसचं बघायचं झालं तर त्याची जी काही वॅक्सिन तयार करायची होती तर 2014ला मोठा एक आउटब्रेक झाला होता. तर कुठे तर गुनिया जे काही साऊथ आफ्रिकामधली कंट्री आहे तिथे हा उगम झालेला होता. तर त्याच्यावरती रिसर्च केला आणि ॲनिमल स्टडीवरती जे काही आउटब्रेक व्हायचा होता तिथल्या भागापुरता तो आउटब्रेक झाला, पण त्याच्या बाहेर तो आउटब्रेक जाऊ दिला नाही. त्याच्या आधीच ॲनिमल्सवरती रिसर्च केला, स्टडी केला आणि त्याच्यानंतर ती तिथेच डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्याचा आउटब्रेक होण्याआधीच ती वॅक्सिन डेव्हलप करण्यात आलेली होती. तसंच आपण जर बघितलं H1N1ची जी वॅक्सिन आहे ती इन्फ्लुएन्झा बेस्ड टेक्नॉलॉजी त्याला सक्षम होती, ती यूज केली, त्याच्यावर रिसर्च केला आणि क्विक डेव्हलपमेंट केली. जी काही वॅक्सिन
वॅक्सिन होती ती, आणि जे काही त्याचं पॅन्डेमिक होता तो पीकला जाण्याआधी त्याची वॅक्सिन अवेलेबल होती. आणि जर आपण बघितलं तर नोवेल कोरोना व्हायरसची केस आपल्याला लक्षात घेतली तर 24 कॅन्डिडेट्स आहेत ते क्लिनिकल इव्हॅल्युएशनमध्ये ऑलरेडी आहेत आणि 142 जे काही प्री क्लिनिकल इव्हॅल्युएशन स्टेजमध्ये आहेत जर आपण कंट्रीचं बघितलं तर. आणि जर मोस्ट कंट्रीज बघितल्या तर त्यांचा जो काही कोरोना व्हायरसमुळे जो काही वाढता कर्व आहे त्याला कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर ते कशामुळे, तर तिथे कुठेतरी ते कमी करणे आणि त्याच नंतर जी काही लाट येत आहे त्याला कुठेतरी कमी करणे हे सगळ्या कंट्रीचं लक्ष आहे. पण जर त्याला प्रॉपरली आपण बघायचं झालं तर जे काही इम्युनिटी म्हणतो आपण आणि प्रोटेक्शन जर हवं असेल तर फक्त ते अचीव एका वॅक्सिनेशन थ्रूच अचीव होऊ शकतं. त्याच नंतर जर कॅन्डिडेट वॅक्सिन जी काही डेव्हलप केली आहे चायनानं, तर त्यांनी काय केलं आहे, जे काही रिकॉम्बिनंट कॉमन कोल्ड व्हायरस आहे जे की ॲडेनो व्हायरस आहे, तर त्याच्यासाठी त्यांनी जी काही आपण म्हणतो वॅक्सिन डेव्हलप केलेली होती आणि त्याचं जे काही जेनेटिक मटेरियल आणि कोरोना व्हायरस याचं कुठेतरी सेम किंवा कुठेतरी मिळतं जुळतं किंवा त्याच्या सिम्पटम्स सारखे असल्यामुळे त्यांनी ती जी आहे ती वॅक्सिन डेव्हलप करायला सुरुवात केली आणि 25 जूनला एक ॲप्रुव्हल पण देऊन टाकलं. त्यांची जी काही मिलिटरी आहे त्यांना ते 1 वर्षासाठी ते यूज करणार. म्हणजे चायनानं कुठेतरी ज्या आता पुढे बघू त्या पण त्यांना स्टेज असतात त्या पूर्ण कंप्लीट केल्या नाहीत. आणि जे हे काही ॲप्रुव्हल असतं तर सेफ्टी आणि इफिकेसीचे रिझल्ट असतात फर्स्ट फेजमध्ये तिथेच कुठेतरी लिमिटेड आहे. फेज सेकंड आणि फेज थर्डची जी काही ट्रायल असती ती आता कुठेतरी चालू होती. म्हणजेच आपल्याला चायनाने कुठेतरी बायपास केलेला आहे. त्याच्यानंतर जर आपण प्रेलिमिनरी रिझल्ट बघितला कुणाचा जी काही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची वॅक्सिन आहे तर ती जी आहे ती ॲडेनो व्हायरसला पण यूज होणार आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यावरतीही ट्रायल केलेलं आहे आणि एक सेफ इम्युनोजेनिक आहे. फेज फर्स्ट आणि सेकंड त्यांची ट्रायल झालेली आहे आणि आता फेज थर्डच्या ट्रायलमध्ये ते आहेत जी की ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची वॅक्सिन म्हणतो आपण अंडरवे, म्हणजे सध्या ती काम करत आहे फेज 3मध्ये. आणि USA बेस बघितलं तर त्यांची जी कंपनी आहे अलॉंग विथ कोण NIAID त्यांची जी काही कंपनी आहे त्याच्यासोबत ते कोलॅबरेशन किंवा त्यांच्यासोबत करून एक वॅक्सिन फाउंड करत आहेत. आणि ते जे काही RNAचं आपण जे काही व्हायरसचं स्ट्रक्चर बघितलं तर त्याच्यात RNA असतात तर ते यूज करतात मेसेंजर RNA आणि त्याच्यानंतर तो प्लॅटफॉर्म आहे आणि त्याच्यानंतर कुठेतरी फेज आपण ट्रायल म्हणतो ती त्यांनी सेफ कंडक्ट केलेली आहे. आणि आता जी काही USAची जी वॅक्सिन आहे ती फेज थर्डच्या ट्रायलमध्ये आहे आणि या मंथच्या लेटरमध्ये ती चालू होईल, म्हणजे याच महिन्याच्या शेवटला कुठेतरी ती चालू होईल. आणि त्याच्यानंतर बघितलं तर इंडियन कंपनीसुद्धा यामध्ये ह्युमन क्लिनिकल ट्रायल्समध्ये आहे. याच्याविषयी एक आर्टिकल आलेलं होतं आणि आपण ते मागे डिस्कसही केलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर पास्ट एक्सपिरियन्स जो काय म्हणतो आपण ज्या काही वॅक्सिन्स डेव्हलप केलेल्या होत्या कशासाठी, जे काही कोरोना व्हायरस जो आहे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. तर SARS आणि MERS काय आहे, तर सेव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम जे काही कोरोना व्हायरस आहे त्याचं ॲक्च्युअल नाव आहे. आणि एक मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम जो सध्या नाही आहे, की हे जे 2 डिसीजेस आहेत हे कशाने तर कोरोना व्हायरसमुळे होतात. तर जे काही सेव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम जो आहे तर तो सुद्धा कोरोना व्हायरस आपण म्हणतो जे काही COVID-19 डिसीज आहे त्याच्यामुळे इथे एक लक्षात घेणं गरजेचं आहे. सेव्हिअर ॲक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम हा एक आजार आहे, म्हणजे आपण कोरोना म्हणतोय तर कोरोना व्हायरस आहे आणि हा एक आजार आहे, त्याचे सिम्पटम आपल्याला जाणवतात. आणि COVID-19 WHOने नाव दिलेलं आहे कोरोना व्हायरस डिसीज 2019 COVID-19 हे नाव दिलेलं आहे. तर आपल्याला लक्षात घेणं आपण कोरोना बोलत असतो बट तो एक व्हायरस आहे. ॲक्च्युअल डिसीजचं नाव SARS आहे आणि त्याला WHOने COVID-19 असं नाव दिलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही पास्ट आपण एक्सपिरियन्स बघितला तर जे काही वॅक्सिन डेव्हलप केलेल्या होत्या तर त्या डिरेक्टली रिझल्ट कशावरती होता त्याचा, जे काही अँटीबॉडी डिपेंडंट इन्हान्समेंट होत होतं त्यांनी. आणि त्याच्यानंतर एक लंग डिसीज आहे त्याचा रिझल्ट येत होता. त्याच्यानंतर आपण मॉनिटर सेफ्टी प्रोफाईल बघितली, जे काही कॅन्डिडेट वॅक्सिनचे जे काही म्हणतो तर ते ओव्हर इम्फॅसाइज होऊ नये. जे काही वॅक्सिन डेव्हलप करत आहे त्या कुठेतरी प्रॉपरली डेव्हलप होणं गरजेचं आहे. जर ते निगेटिव्ह प्रमाणात किंवा निगेटिव्ह मार्गाने जर त्या क्रिएट झाल्या तर त्याचा डिझास्टर काय असू शकतं हे आपण इमॅजिनही करू शकत नाही. तर जे काही क्लिनिकल ट्रायलला एफर्ट करण्याचे ॲक्सिलरेशन चालू आहे, सध्या क्लिनिकल ट्रायल चालू आहे, तर त्याच्यामध्ये ज्या काही क्रिटिकल स्टेप्स आहे त्या बायपास करू नये. जो काही प्रॉपर पिरियड असतो तो पूर्णपणे त्याला लागणं किंवा तेवढ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. आणि 1 बाय 1 ग्रॅज्युअली एक फेजमधून दुसऱ्या फेजमध्ये त्या जाणं गरजेचं आहे. आणि एक सायन्ससाठी आपण म्हणू शकतो आणि डेव्हलपमेंटसाठी एक ॲसिड टेस्ट आहे वॅक्सिन
क्रिएट करणं आणि त्याचे जे काही आउटकम असतात त्याचे जे काही कॉन्सिक्वेन्सेस असणार आहेत ते एक चांगला आपल्यासाठी असणार आहेत, बरोबर, त्याचे काही कॉन्सिक्वेन्सेस असणार आहेत तेही आपल्याला बघावे लागणार आहेत. बट फर्स्ट प्रायोरिटी आहे जी काही वॅक्सिन आहे ती डेव्हलप करणे आणि पूर्णपणे जो काही कोरोना व्हायरसचा इतकं मोठं महामारी चाललेलं आहे त्याला कुठेतरी कंट्रोल करणं. हे झालं. खूप छान आर्टिकल होतं त्यामुळं घेतलं. एक छोटं आर्टिकल होतं पण मला खूप प्रोडक्टिव्ह वाटलं म्हणून मी ते घेतलं. आता जे काही सेकंड आर्टिकल आहे ते पण खूप छान आर्टिकल आहे. तर जे काही आर्टिकल आहे ते गव्हर्नर विषय आहे. तर आर्टिकलमध्ये खूप कमी आहे बट मी तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा माहिती सांगितलेली आहे जे की आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, जे की आपण म्हणतो की गव्हर्नर. तर वेस्ट बेंगॉलचे जे काही गव्हर्नर आहे जयदीप धनकर, तर त्यांचं जे काही आपण म्हणतो तर त्यांनी जे काही कॉन्स्टिट्युशनल मॅन्डेट आहे त्याच्या पुढे जाऊ नये, जेवढं काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे तेवढ्याच गोष्टी त्यांनी कराव्या. आणि वेस्ट बेंगॉलचं गव्हर्नर आणि त्यातले जे काही CM आहे त्यांच्यात नेहमी काही ना काही होत राहतं आणि असाच एक इश्यू आलेला आहे. तर जे काही म्हणतो गव्हर्नर आहे तर ते आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे काही भारतीय संविधानमध्ये आहे त्याच्यातल्या कोणत्या आर्टिकलमध्ये आहे, तर 153 नंबरचं जे काही आर्टिकल आहे त्याच्यामध्ये एक प्रोव्हिजन आहे जी की प्रत्येक स्टेटला गव्हर्नर असावा. देअर शाल बी अ गव्हर्नर फॉर इच स्टेट, म्हणजे प्रत्येक स्टेटला कंपल्सरी एक गव्हर्नर असावाच, त्याच्यात प्रोव्हिजन आहे. आणि तेच आपण थोडंसं अजून त्याचं डीपमध्ये बघूया. जे गव्हर्नर असतो तो पूर्ण स्टेट्स असतात त्यांच्या, जे आपण म्हणतो इंडियाच्या, त्यांना गव्हर्नर असतो. आणि जे काही आपण म्हणतो त्याचे पॉवर आणि फंक्शन कसे असतात तर स्टेट लेवलवरती असतात, जसे की युनियन लेवलला प्रेसिडेंटला जे काही फंक्शन्स आणि पॉवर्स असतात तसेच फंक्शन्स आणि पॉवर स्टेट लेवलला गव्हर्नरला असतात. त्याच्यानंतर जे काही गव्हर्नर असतो तो फक्त आणि फक्त स्टेटमध्येच एक्झिस्ट असतो, तो सेंटरला नसतो. त्याच्यानंतर जर लेफ्टनंट गव्हर्नर बघायचं झालं किंवा ॲडमिनिस्ट्रेटर जो असतो तो युनियन टेरिटरी, ज्याला केंद्रशासित प्रदेश म्हणतो, त्याच्यामध्ये असतो. आणि इन्क्लुडिंग नॅशनल कॅपिटल टेरिटरी ऑफ दिल्ली, म्हणजेच दिल्लीमध्येही लेफ्टनंट गव्हर्नर आहे. आणि जर गव्हर्नर बघितला तर नॉमिनल हेड असतो. तो नॉमिनल हेड म्हणजे काय तर नॉमिनेट केलेला असतो, त्याला असं काही इलेक्शन वगैरे घ्यावं लागत नाही, तो एक नॉमिनेट आणि सेंटरद्वारे हा नॉमिनेट केला जातो. आणि त्याच्या ज्या पॉवर आहेत तर जे काही चीफ मिनिस्टर म्हणतो तो इलेक्शनद्वारे निवडून दिला जातो. तर चीफ मिनिस्टर हा जो स्टेट्स असतो त्यांचे जे काही काउन्सिल ऑफ मिनिस्टर असतात तर रिअल पॉवर त्यांच्या हातात असतात, नंतर गव्हर्नरला त्या अप्रूव्ह करत राहतात. त्याच्यानंतर जर आपण युनियन टेरिटरीचं बघितलं तर जी काही रिअल पॉवर आता बघितलं आपण, स्टेटला गव्हर्नर असतो, युनियन टेरिटरीला लेफ्टनंट गव्हर्नर असतो. तर ज्या काही लेफ्टनंट गव्हर्नर किंवा ॲडमिनिस्ट्रेटर असतात त्यांच्यामध्ये त्यांना रिअल पॉवर दिलेले असतात. फक्त कोणकोणत्या केंद्रशासित प्रदेश वगळून तर आपण बघूयात. दिल्ली, पुदुचेरी, जम्मू आणि काश्मीर ह्या ज्या काही 3 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांना लेफ्टनंट गव्हर्नरला रिअल पॉवर दिलेले नाही. तर आता तुम्हाला सांगायचं आहे की कोणकोणत्या युनियन टेरिटरीज राहिलेल्या आहेत, केंद्रशासित प्रदेश राहिलेले आहेत की त्यांच्यामध्ये लेफ्टनंट गव्हर्नरला पूर्णपणे रिअल पॉवर आहेत. मी 3 सांगितल्यात ज्यांना नाही आहेत, जे की दिल्ली, पुदुचेरी, जम्मू आणि काश्मीर. तुम्हाला सांगायचं कुणाला रिअल पॉवर आहेत लेफ्टनंट गव्हर्नरला. आणि हे एक ट्रिक देते की 8 टोटल युनियन टेरिटरीज आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्यायचे आहेत. आणि हे जे काही पॉवर आहेत हे 3 आपण काय म्हणतो युनियन टेरिटरी, त्याच्यामध्ये चीफ मिनिस्टर आणि गव्हर्नर यांना डिवाइड झालेले असतात त्यांच्या पॉवर. त्याच्यानंतर जर गव्हर्नरच्या पॉवर्स कोणत्या आहेत तर एक्झिक्युटिव्ह पॉवर, लेजिस्लेटिव्ह पॉवर, फायनान्शियल पॉवर, ज्युडिशियल पॉवर अँड डिस्क्रिशनरी पॉवर, ह्या सगळ्या पॉवर गव्हर्नरला आहेत. त्याच्यानंतर जर आपण बघितलं वेस्ट बेंगॉलचे गव्हर्नर कोण आहे तर जगदीप धनकर. हे एक रिमेन स्पॉटलाईट राहिलेले आहेत. एव्हरी रिझन त्यांना जे काही पाहिजे त्या त्यांना जे काही गोष्टी तिथं करायच्या त्यांनी एव्हरी रिझन शोधून त्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर ती काही मंडे आहे त्याला होम मिनिस्टरसोबत त्यांची मीटिंग होती आणि त्याच्यानंतर त्यांनी जे काही कंप्लेंट आहे त्या ममता बॅनर्जीचं जे काही गव्हर्नमेंट आहे तिथे त्यांच्या अगेन्स्ट ते कंप्लेंट केली जाऊन सेंटरमध्ये, जे की होम मिनिस्टर अमित शाह आहे त्यांच्याकडे. ते एक अलार्मिंग सिच्युएशन दिसेल आपण, जे काही गव्हर्नन्स आहे जे की त्या स्टेटमधलं तिथे एक अलार्मिंग सिच्युएशन दिसेल आपल्याला. त्याचनंतर जी काही बिफोर मीटिंग जर बघायचं झालं तर त्यांनी सांगितलेलं आहे आर्टिकल 159 नुसार एक कॉन्स्टिट्युशनल एक आपण प्रोव्हिजन म्हणतो आणि त्याची जी काही कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे तर त्यात काय ड्युटी टू प्रिझर्व, प्रोटेक्ट अँड डिफेंड, जे काही आपलं कॉन्स्टिट्यूशन आहे त्याला प्रिझर्व करणं, प्रोटेक्ट करणं, त्याच्यात जे काही गोष्टी दिलेल्या आहेत त्याच कंडक्ट करणं हे आपल्या 159 आर्टिकलनुसार गव्हर्नरला आहे आणि त्यांनी स्वतः सांगितलं. त्याचनंतर
जर बघितला तर गव्हर्नरचा रोल हा कॉन्स्टिट्यूशनल आहे, त्यांना कॉन्स्टिट्यूशनली ज्या गोष्टी आहेत त्याच परफॉर्म करणं गरजेचं आहे. आणि ही जी काही मीटिंग होती तर त्या ड्युरिंग मीटिंगमध्ये जे काही होम मिनिस्टर आहेत त्यांनी स्टेटला ब्रीफ केलं आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी ब्रीफिंग केली. आणि ब्रीफिंग म्हणजे जे काही आपण मीडिया थ्रू बोलतो त्याला ब्रीफिंग म्हणतात. त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलं, जे काही करप्शन, नेपोटिझम आणि अलार्मिंग कोविड-19 सिच्युएशन आहे ही कुठेतरी एक डिटोरिओरेटिंग आहे, जे की आपण वेस्ट बेंगॉल स्टेट म्हणतो त्याच्यासाठी जे की लॉ आणि ऑर्डर सिच्युएशन कुठेतरी डिटेरिओरेट होत आहे, कुठेतरी ती प्रॉपरली काम करत नाही. तर कोणत्या गोष्टीमुळे? करप्शन, नेपोटिझम आणि कोविड-19. तर नेपोटिझम काय असतं, तर जे काही आपल्या जवळचेच नातेवाईक आहेत, जवळचे लोक आहेत त्यांनाच सिस्टीममध्ये घेणं याला नेपोटिझम म्हणतात, म्हणजे आपलं जवळचं, साध्या भाषेत सांगायचं म्हटलं. आणि कोविड-19ची सिच्युएशन काय आहे, तर जे काही कोविड-19च्या सुरुवातीला तर त्यांनी त्यांच्या केसेसही लपवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि हे जे काही आहे त्यांची जे काही कोविड-19चे पेशंट्स आहेत तिथे वाढत जात आहे, ह्याही गोष्टी आपण लक्षात घेऊ शकतो. त्याच्यानंतर जर आपण बघितलं जे काही बॅनर्जी आहेत आणि धनकर आहेत यांच्यामध्ये नेहमी काही ना काहीतरी नेहमी गोष्टी होत राहायच्या, त्याला की इन्सेन्संट स्वार म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर जे काही हे एंड झालं तर कोणत्या गोष्टीने, जे काही व्हाईस चान्सलर आहे, स्टुडंट ऑफ तृणमूल काँग्रेस लीडर, त्यांचे जे काही 1 इयरचं टेन्युअर आहे त्या पिरियडमध्ये कुठेतरी कमी झालं. त्याच्यानंतर जर बघितलं तर त्यांनी जे काही आपण म्हणतो धनकर जे की गव्हर्नर्स आहे त्यांनी प्रोक्लॅव्हिटी आणि अनरिस्ट्रेंट जे काही मीडिया इंटरॅक्शन आहे त्याच्या थ्रू त्यांनी नेहमी काही ना काही शो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांच्या काही आपण ट्विटरवरच्या जे काही पोस्ट बघितल्या तर त्याही आपल्याला लक्षात येतील, त्यांची काही इन्क्लुडिंग रिसेंट फ्रिक्वेंटले ट्विटर पोस्ट. त्याच्यानंतर जे काही वेस्ट बेंगॉलचं आपण म्हणतो की ऑपोजिशन नाही आहेत, जे काही गव्हर्नर आहेत ते कॉन्स्टिट्यूशनल बॉडी आहे, कॉन्स्टिट्यूशनल पोझिशन आहे, तर ते काही सेंटरनं नेमणूक केलेली आहे, त्यांना सेंटरनं नॉमिनेट केलेलं आहे, पण ते काही अपोजिशन पॉलिटिशियन नाही आहे. त्यामुळे जे काही कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन्स असतील, कॉन्स्टिट्यूशन आहे तेच त्यांना वर्क करणं गरजेचं आहे, अपोजिशन म्हणून ते तिथे काम नाही करू शकत. आणि त्याच्यानंतर जे काही स्टेट गव्हर्नमेंट आहे त्यांच्यासोबत इंटरॅक्शन होणं, त्यांचे ओपिनियन्स काय असणं हेही तिथे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जे काही कॉन्स्टिट्यूशन आहे रिपीटेडली त्याला कुठेतरी धक्का न लागणं, ज्या गोष्टी आहेत त्याच पब्लिकली अवेलेबल किंवा पब्लिकसाठी सर्व करणे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर जर बघितलं तर नो डाऊट जे काही गव्हर्नन्स आहे स्टेटचे तर नेहमी काही ना काही तिथं कन्सर्न्स आहे, जे काही आपण गव्हर्नर म्हणतो त्यांचे कन्सर्न्स आहेत. जर आपण स्टेटचं बघितलं त्या वेस्ट बेंगाल तर ज्या काही बॅनर्जी आहेत, ममता बॅनर्जी एक कॉम्पॅटिव्ह पॉलिटिशियन्स आहेत, बट जे काही ॲडमिनिस्ट्रेटिव्ह टॅलेंट आहे त्यांनी कुठेतरी पॅन्डेमिकमध्ये मॅच झालेलं नाही, इतक्या मोठ्या क्रायसिसमध्ये कुठेतरी मॅच होऊ शकलेलं नाही आहे. आणि त्याच्यानंतर जो काही कोविड-19चा त्यांचा रिस्पॉन्स जो होता तो कुठेतरी स्लो रिस्पॉन्स राहिलेला आहे. त्याचबरोबर पॉलिटिकल व्हायलन्स, क्राईम्स आणि पोलीस पार्टनरशिपचे जे काही ॲलिगेशन्स आहेत तर हे जे काही चीफ मिनिस्टर म्हणतो तर त्यांचं पर्सनल अटेन्शन असणं गरजेचं आहे. ह्या खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, बट हे ज्या सर्व गोष्टी आहेत तर हे गव्हर्नरसाठीच काही एक्सक्युजेस नाही आहेत. जे काही गव्हर्नमेंट आहे तर त्यांना ओपिनियन जे आहेत त्यांचे पब्लिकली ऑफर करण्यासाठी ह्या गोष्टी नाही आहेत. जे काही पर्सनल अटेन्शन त्यांनी सीएमनी द्यावे, जे काही पॉलिटिकल व्हायलन्स क्राईम आहेत, बट जे काही गव्हर्नर आहे त्यांनी त्याला जे काही आपण म्हणतो ऑफर करू नये किंवा एक्सक्युजेस नाही आहे त्याच्यासाठी. त्याच्यानंतर जर बघितलं CBI आणि इलेक्शन कमिशन, एक प्रश्न तुमच्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये याचा आन्सर द्यायचं. जी काही CBI आहे ती बॉडी स्टॅच्युटरी आहे की कॉन्स्टिट्यूशनल आहे. त्याच्यानंतर इलेक्शन कमिशन तुम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये आन्सर द्यायच्यात आणि त्याचे आर्टिकल्स पण द्यायचे. मी तुम्हाला याचा आन्सर उद्या सांगेल. आणि ह्या जे काही CBI आणि इलेक्शन कमिशन जे आहे एक ॲटोनॉमस कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज आहेत आणि ह्या रिमेन पॉलिटिकल जे आहे त्याचा इन्फ्लुएन्स असला नाही पाहिजे. त्यांनी एकदम सेपरेट काम केलं पाहिजे, जे काही आपण म्हणतो सेपरेशन ऑफ पॉवर हे कुठेतरी झालं पाहिजे. त्याच्यानंतर जर बघितलं तर जे काही गव्हर्नर्स आहेत ते अदर स्टेटमध्ये जर बघितलं तर आपण जो काही गव्हर्नर असतो तो सेंटर नेमणूक करतं, त्यामुळे कुठेतरी आपण म्हणू शकतो जे काही ऑपोजिशन असतं जे सपोज आता BJPचं सरकार नसेल ज्या स्टेटमध्ये तर तोच गव्हर्नर त्यांचा तिथे नेमला जाईल, तर तिथे कुठेतरी आपण म्हणू शकतो बायास येऊ शकतो किंवा ते त्यांच्यासाठी काम करू शकतात. जर बघायचं झालं तर जे काही स्टेट जे काही जम्मू काश्मीर आहे त्याला कॉन्स्टिट्यूशनली जे होतं त्याचं आर्टिकल 365 कुठेतरी आपण ते रद्द केलेलं आहे. आणि त्यावेळेस जे काही असेंब्ली म्हणतो, जे काही विधानसभा असते तर त्यांच्या थ्रू ते जे काही पार्लमेंटमध्ये यायला गरजेचं होतं, बट
तिथं त्यावेळेला गव्हर्नरचं राज्य होतं आणि गव्हर्नर थ्रू आलेलं आहे. ते एक चांगला डिसिजन म्हणू शकतो आपण की ते हटवलं, बट तिथे कुठेतरी ते असेंब्लीला त्यांना असेंब्ली पाहिजे होती. त्यावेळेस जर झालं असतं तर ते प्रॉपर आपल्या कॉन्स्टिट्यूशननुसार झालं असं म्हणू शकलो असतो आपण. त्याच्यानंतर स्वेअरिंग इन गव्हर्नमेंट म्हणजेच शपथविधी. हा तर सगळ्यात हसण्यासारखा एक किस्सा म्हणू शकतो आपण. तर माझा एक इथे एक्सपिरियन्स आहे. तर जे काही महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षी मी द हिंदूचा पेपर रीड करत बसले होते, जे की आपण म्हणतो शपथविधी. तर द हिंदूचा पेपर रीड करत बसले तर तिथे कॉर्नरमध्ये पेपरला दिलेलं होतं की आज जे काही CM म्हणून उद्धव ठाकरेजी हे शपथविधी घेतील किंवा शपथ घेतील. आणि ज्यावेळेस माझं काम थोडंसं मोबाईलवरती मी ऑनलाईन गेले आणि ऑनलाईन बघायला लागले तर तिथे डिरेक्टली आलेलं होतं की देवेंद्र फडणवीस हे CM झालेले आहेत महाराष्ट्राचे. म्हणजे काहीच नाही. हा माझा एक्सपिरियन्स होता. तुमचा काय एक्सपिरियन्स आहे तुम्ही हा कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. तर एक आपल्याला कळेल. तर हे जे काही आहे रात्री 2 वाजताच ते एक CM झालेले होते. तर आपल्या लक्षात येईल हे जे कुठे लास्ट इयरमधले म्हणजे मागच्या वर्षातले हे काही इन्सिडन्सेस आहे आपण बघू शकतो गव्हर्नरच्या बाबतीत. त्याचनंतर जे काही धनकर्स आहेत त्यांनी मोर लॉयल दॅन किंग, ते म्हणजे किंग म्हणजे राजापेक्षाही जास्त लॉयल आहेत त्यांच्या लोकांसाठी, जे काही BJP म्हणतो आपण जर क्लिअरली सांगायचं म्हटलं तर. त्यामुळे जे काही इंटरफेरन्स करण्याचा पॅटर्न आहे सेंटरचा जो स्टेटमध्ये, सेंटरचं जे काही अफेअर्स आहे स्टेटमध्ये कुठेतरी राईज होताना दिसतंय. त्यामुळे जे काही लिजिटिमेट कन्सर्न निर्माण होऊ शकतात. त्यामुळे सेंटर आपण जे काही म्हणतो फेडरल पॉवर, जे काही फेडरेशन आहे तर त्याला कुठेतरी आपण एक साचा असतो तो कुठे धक्का लागेल असं म्हणतो आपण. त्यामुळे जे काही सब्जेक्टचे जे स्टेटचे सब्जेक्ट्स आहे ते वेगळे, सेंटरचे सब्जेक्ट्स वेगळे आहे. तर सेंटरनं तिथं स्टेटमध्ये हस्तक्षेप करू नये हे याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर जे काय म्हणतो जे काही प्राईम मिनिस्टर आणि होम मिनिस्टर आहेत तर यांनी काय करायला पाहिजे, जे काही कॉन्स्टिट्यूशनली जे काही फंक्शन्स आहेत तिथली सर्कमस्टान्सेस काय आहेत आणि त्यानुसार ते जे कॉन्स्टिट्यूशनल फंक्शन त्यांनी प्ले करणं गरजेचं आहे, ना की त्यांचे स्वतःचे जे इंटरेस्ट आहे त्यानुसार. तर हे झालं एक पूर्णपणे आपलं आर्टिकल विषय. खूप छान आर्टिकल आलेलं होतं. पूर्ण काही आर्टिकलमध्ये नव्हतं. आर्टिकल छोटं होतं बट त्याच्यात गव्हर्नरचं होतं आणि गव्हर्नर हा टॉपिक खूप आपल्या एक्झामसाठी महत्त्वाचा आहे म्हणून मी घेतला आहे. बट तुम्हाला जर असं वाटत असेल की गव्हर्नरवरती आपण एखादं सेपरेट लेक्चर घ्यावं तर तेही मी घेऊ शकते, बट त्याच्यासाठी तुमचा रिस्पॉन्स तितका असला पाहिजे. त्याच्यानंतर हे आर्टिकल जे आहे त्यात काही समजलं नसेल तर तुम्ही विचारू शकता कमेंट सेक्शनमध्ये. त्याचबरोबर तुम्ही जे प्रश्न विचारले त्याचे आन्सरही द्या. आणि हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा आणि लेक्चर शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद.